नगर शहरातील उपनगरी भागाचा समावेश असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या घरफोड्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असताना दुचाकी चारचाकी वाहनांच्या चोऱ्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। शनिवारी 8 जूनला एकाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणांहून 3 दुचाकी वाहने चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या। पोलिसांकडून चोरीचे गुन्हे दाखल केले जात असले तरी या गुन्ह्यांची उकल करण्यात तोफखाना पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे। सावेडी नाका परिसरात सध्या फनफेअर चालू असून ते पाहण्यासाठी गेलेल्या एकाची हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी 8 जूनला सायंकाळी 7:30 ते रात्री 9:30 या कालावधीत घडली। याबाबत विशाल चंद्रकांत गलांडे राहणार धर्माधिकारी माळा सावेडी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला। दुचाकी चोरीची दुसरी घटना सावेडी येथील फनफेअर सुरू असलेल्या मैदानातच शनिवारी 8 जूनला रात्री 9:30 ते 9:50 या कालावधीत घडली। येथून प्रीतम कडू जगताप राहणार दत्तनगर श्रीरामपूर यांच्या मालकीची हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली। याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला। दुचाकी चोरीची तिसरी घटना दिल्ली गेट परिसरातील घोरपडे हॉस्पिटल समोरील पटांगणात घडली। या परिसरात राहणारे विशाल वसंत सावेकर यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्याने शनिवारी 8 जूनला रात्री 9:30 ते रविवारी 9 जून सकाळी 6:30 या कालावधीत चोरली। याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला। तोफखाना पोलीस ठाण्याने यावर्षी गेल्या 5 महिन्यात जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत सर्वाधिक गुन्हे दाखल करण्याचे रेकॉर्ड केले आहे। 1 जानेवारीपासून 9 जूनपर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची संख्या 700च्या पुढे गेली आहे। एवढे गुन्हे दाखल झाले असल्याने सर्वाधिक गुन्हेगारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच असल्याचे स्पष्ट झाले। चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, हाणामाऱ्या, विनयभंग, अत्याचार या गुन्ह्यांसोबतच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे। दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे तातडीने उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथके नेमण्याची परंपरा आहे। तसे पथक तोफखाना पोलीस ठाण्यातही नेमलेले आहे। या पथकाच्या प्रमुख पदाची धुरा मध्यंतरी एका उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होती। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी या ठिकाणी बदलून आलेले पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच त्या अधिकाऱ्याची भलतीच कामगिरी पाहून त्याची DB पथकातून हकालपट्टी केली। आता हे पथक थेट पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे। मात्र हे पथक गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी भलताच शोध घेत फिरत असते अशी उघड चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे। त्यामुळेच दाखल गुन्ह्यांची उकल होत नसल्याचेही बोलले जात आहे। नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।